आजचा विषय आहे मन शांत कसे ठेवावे. आजच्या काळात प्रत्येक माणूस बाहेरून ठीक दिसतो, पण आतून बेचैन असतो. कधी भविष्याची चिंता, कधी पैशांचा ताण, कधी नात्यांतील गुंतागुंत, तर कधी स्वतःवरची नाराजी. मन एक मिनिटही शांत बसत नाही. पण लक्षात ठेवा, ज्याचे मन शांत आहे तोच खरा यशस्वी आहे. आज मी तुम्हाला 10 असे खोल आणि प्रॅक्टिकल मार्ग सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे मन खरोखर शांत ठेवू शकता. नंबर 1. वर्तमानात जगायला शिका. मन अशांत का होते? कारण ते भूतकाळात अडकलेले असते किंवा भविष्याची भीती बाळगते. भूतकाळ, काश असे केले नसते. भविष्य, जर असे झाले तर. पण सत्य काय आहे? आपल्याकडे फक्त आज आहे. जर तुम्ही वर्तमानावर लक्ष केंद्रित केले तर 50% चिंता आपोआप कमी होईल. दररोज स्वतःला विचारा, आज मी काय चांगले करू शकतो किंवा शकते? नंबर 2. सकाळची सुरुवात सकारात्मक करा. सकाळी उठताच मोबाईल हातात घेऊ नका. सोशल मीडिया, न्यूज, नकारात्मक बातम्या हे सगळे मन लगेच अस्वस्थ करतात. उठल्यानंतर 5 मिनिटे शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. आपल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर प्रार्थना करा. जसे अनेक जण श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करतात. श्रद्धा मनाला स्थैर्य देते. नंबर 3. अपेक्षा कमी ठेवा. मन अशांत होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपेक्षा. आपण अपेक्षा करतो, लोकांनी आपल्याला समजून घ्यावे, सगळ्यांनी आपली स्तुती करावी, सगळे आपल्या मनासारखे व्हावे. पण आयुष्य असे चालत नाही. जितक्या जास्त अपेक्षा तितकी जास्त निराशा. म्हणून शिका, कमी अपेक्षा, जास्त समाधान. नंबर 4. तुलना करणे थांबवा. सोशल मीडियामुळे आपल्याला तुलना करण्याची सवय लागलीय. कुणाचे मोठे घर, कुणाची गाडी, कुणाचे यश, आणि आपण विचार करतो, मी मागे का आहे? लक्षात ठेवा, तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची गती वेगळी आहे. तुलना करायचीच असेल तर फक्त स्वतःशी करा. मी कालपेक्षा आज चांगला किंवा चांगली आहे का? नंबर 5. दीर्घ श्वास घेण्याची सवय लावा. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा 3 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. नाकातून हळूहळू श्वास आत, तोंडातून हळूहळू बाहेर. हे साधे वाटेल, पण वैज्ञानिकदृष्ट्या हे मेंदूला शांत करते. शक्य असेल तर रोज 10 मिनिटे ध्यान करा. ध्यान म्हणजे मनाची औषध आहे. नंबर 6. प्रत्येक गोष्ट मनावर घेणे सोडा. सगळ्यांनाच तुम्ही आवडालच असे नाही. सगळे तुमची विचारसरणी समजून घेतील असेही नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर मन कायम अस्वस्थ राहील. काही गोष्टी ऐकून हसून सोडायला शिका. काही लोकांना त्यांच्या विचारांसह सोडून द्यायला शिका. लक्षात ठेवा, तुमचे मानसिक आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. नंबर 7. मर्यादा ठरवा. बाउंड्रीज. जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला ताण देत असेल तर तिच्यापासून थोडे अंतर ठेवा. प्रत्येक नाते जपणे आवश्यक नसते. जे तुमची शांती हिलावून घेतात त्यांच्यापासून दूर राहणे शहाणपण आहे. नाही म्हणायला शिका. जो प्रत्येक वेळी हो म्हणतो त्याचे मन सर्वाधिक थकलेले असते. नंबर 8. स्वतःला व्यस्त ठेवा, पण योग्य कामात. रिकामे मन म्हणजे नकारात्मक विचारांचे घर. जेव्हा तुम्ही रिकामे बसता तेव्हा मन अनावश्यक विचार करू लागते. म्हणून नवीन कौशल्य शिका. पुस्तक वाचा, योग करा, फिरायला जा. व्यस्त रहा, पण प्रॉडक्टिव्ह पद्धतीने. नंबर 9. स्वतःला माफ करायला शिका. मन अस्वस्थ राहते कारण आपण स्वतःला माफ करत नाही. माझ्याकडून चूक झाली, मी काहीच नाही, असे विचार करू नका. चुका माणसांकडूनच होतात. पण जो स्वतःला माफ करतो तोच पुढे जातो. आज स्वतःला सांगा, मी स्वतःला माफ करतो किंवा करते. नंबर 10. जीवन सोपे करा. आपण जीवन खूप गुंतागुंतीचे केले आहे. जास्त इच्छा, जास्त दिखावा, जास्त चिंता. पण खरी शांती साधेपणात आहे. कमी वस्तू, कमी ताण. कमी दिखावा, जास्त समाधान. मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला डोंगरावर जाण्याची गरज नाही. संन्यासी होण्याचीही गरज नाही. फक्त विचार बदला, सवयी बदला,
प्राधान्यक्रम बदला. जर तुम्हाला तुमचे मन कायम शांत ठेवायचे असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. वर्तमानात जगा. 2. कमी अपेक्षा ठेवा. 3. तुलना करू नका. 4. स्वतःला माफ करा. 5. प्रत्येक परिस्थिती स्वीकारा. जीवनात समस्या संपणार नाहीत, पण तुमचे मन शांत असेल तर समस्या देखील लहान वाटतील. लक्षात ठेवा, खरी ताकद शरीरात नसते, ती